हॅलो यूट्यूब फॅमिली। आज मी भैरमपाडा म्हणजे बांद्रा खेरवाडी भैरमपाडाच्या ह्या साईडला आपण ईस्टला आलेलो आहे। आणि ईस्टला हे बघा खाण्याचे अप्रतिम असे काय काय फालुदा वगैरे आहे, भरपूर विकण्यासारखे कुरमुरे वगैरे भरपूर फळं विकलेले गेले आहेत। आणि इतके अप्रतिम हे रमजानचे एवढी मजा इथे येते। तर ही बघा ही गर्दी तुम्ही सांगू शकता की किती भैरमपाड्यामध्ये गर्दी आहे। त्या अगोदर हे बघा सगळं त्यांचं इथे खाण्याचे किती प्रकार आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि तळण्यातले प्रकार म्हणजे चणे सुद्धा आहेत, फ्राय चणे आहेत, कलिंगड वगैरे आहेत। आणि अप्रतिम ही संध्याकाळची वेळ तुम्ही इथली गर्दी बघू शकता भैरमपाड्याचे। अप्रतिम इथे चविष्ट असे खायचे प्रकार असतात, सगळे नॉनव्हेज ते व्हेजपासून सगळे प्रकार असतात। आणि तुम्ही भजीचे पण प्रकार बघू शकता, अनेक प्रकारचे तिथे नान वगैरे सुद्धा आहेत। आणि हे बघा हे कलिंगड वगैरे असे प्रत्येकाला बजेटमध्ये बसण्यासारखे इथे असतात, जसं ज्यांना हवं तसं घेऊ शकता। अप्रतिम इथे भैरमपाड्यामध्ये सुंदर असे कलिंगड फळं वगैरे भरपूर आहेत। आणि त्याच्यामध्ये सगळे चाट प्रकार हा भरपूर आहे इकडे। तर मला असं राहावलं नाही, म्हटलं इकडचा व्हिडिओ नक्कीच आपण आपल्या चॅनलला शेअर करूया। तर बांद्रा खेरवाडी ईस्टला हे सगळे फळांचं हे बघा किती सुंदर असे हे आहेत। आणि त्याच्यात हे बघा हे अगदी छोटे छोटे भजी वगैरे किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, खूप छान असे वे बघा। आणि अजून त्याच्यामध्ये नॉनव्हेजचे हे प्रकार आहेत, काही गोष्टीचे मला नावंसुद्धा माहिती नाही आहेत, पण जे काय आहे ते मलाई चिकन वगैरे आहे, पुन्हा चिकन फ्राय वगैरे आहे, पुन्हा ते भरपूर असे म्हणजे शीख कबाब वगैरे आहेत। आणि अनेक प्रकारचे इथे चिकनचे प्रकार आहेत आणि खूप रिजनेबल रेटमध्ये इथे होते। आणि ज्यांना जसे हवे तसे थोडे थोडे करून घेऊन जात होते। संध्याकाळची वेळ आहे त्यांचा रोजा सोडायचा। हे बघा गुलाबजामुन बघून मला खूप तोंडाला पाणी झालेलं आहे आणि ते कलरसुद्धा किती अप्रतिम झालेलं आहे। आणि हे बघा अननस वगैरे इथे आहे। ही गर्दी तुम्ही बघू शकता आमच्या इथे, ह्या प्रकारे अशी गर्दी आहे ना की लोक किती असे हे बघा चिकनचे प्रकार बघा, फ्राय चिकन वगैरे, पुन्हा रोल्स चिकन वगैरे आहेत। अजून त्याच्यामध्ये नॉनव्हेजचे अजून प्रकार आहेत, काही गोष्टीची मला नावंसुद्धा माहिती नाही। खूप सुंदर झालेलं आहे बघा, वा अप्रतिम झालेलं आहे हे बघा। प्रत्येक असे दुकानाच्या बाहेर एवढे भजीचे प्रकार बघू शकता, पुन्हा तुम्ही रोल्स बघू शकता, कलिंगड फ्रूटचे प्रकार बघू शकता। कलिंगडचा कलरच सांगतोय बघा किती छान आहे। आणि हे खजूर वगैरे हे बघा किती छान असे अप्रतिम आहे। नक्की तुम्ही या साईडला आलात तर नक्की या, संध्याकाळच्या वेळेला बघा हे सगळं इथे असं बाजार आपल्या इथे भरलेला असतो। आणि रगड्याचे पण प्रकार भरपूर आहेत इथे बघा। मला वाटतं हे भेळ, हे कच्चे चणे त्याच्यामध्ये फोडणी वगैरे दिलेली आहे वरती कोथिंबीर कांद्याची, आणि हे शिजलेले चणे आहेत। इथे रगडा आहे, इथे भजीचे प्रकार आहेत, अप्रतिम आहे इथे। आणि तुम्ही नक्कीच बांद्रा खेरवाडीला इथे एकदा तरी भेट द्यायला या। आणि नक्की संध्याकाळच्या वेळी पूर्ण मार्केट गच्च असं भरलेलं आहे। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे बघा, हा दादा बघा एक नान विकतोय हा, आणि केवढे मोठे आहेत बघा हे। तर मी त्यांना विचारलं काय आहे, तर त्यांनी सांगितलं मला एवढं म्हणजे पावाचा हा प्रकार मी पहिल्यांदा बघते, एवढा मोठा पाव। तर ते नान बोललं जातं त्यांना, तर त्यांनी खूप मला सांगितलं की हे नान आहेत। आणि एक नानचं पर नानचं किती पैसे आहेत तेही सांगितलं, एक 10 रुपयाला आहे। आणि अप्रतिम चवीला, मला राहावलं नाही, मी सुद्धा घरच्यासाठी घेऊन आले, माझ्या ननंद आणि दिरासाठी मी घेऊन आले। खूप छान लागत होते हे आणि सॉफ्ट होते हे। आणि हे बघा गर्दी बघा भैरमपाड्यामध्ये भरपूर गर्दी, कपड्यांची पण तेवढीच शॉपिंग आहे, चपला वगैरे भरपूर काय काय तिथे विकायला आलेलं आहे हे बघा। हे सगळं तुम्ही बघू शकता, इथे पण इलेक्ट्रॉनिक वस्तू काय काय विकायला ठेवलेले होते, तर भरपूर काय काय त्यांच्याकडे आहे। आणि हे बघा मला म्हणजे एवढं सगळं बघितलं, काही वस्तूंची मला नावंसुद्धा, कबाबची नावं पण नव्हती माहिती। आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारचे कबाब होते, चिकनचे प्रकार होते। प्रत्येक मेनूचे नाव विचारायचं होतं मला, पण गर्दी एवढी असल्या कारणाने मग परत त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मी एक असे लांबूनच आपले व्हिडिओ घेतले आणि रिस्पॉन्स दिला। त्यांनी छान प्रकारे रिस्पॉन्स दिला आणि खूप छान वाटलं। आणि आपल्याला हे जे आमचा भैरमपाडा कसा वाटला ते नक्कीच। आप सभी को रमजान मुबारक हो। आज पेशे खिदमत है सलाम। चांद से रोशन हो रमजान तुम्हारा, इबादत से भर जाए रोजा तुम्हारा। हर नमाज हो कबूल तुम्हारी, बस यही है दुआ खुदा से हमारी।
आपको और आपके परिवार को रमज़ान की मुबारकबाद। दुआओं में याद रखें।